श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, बऱ्याच लोकांचं म्हणणं असं येतं की हाताची धनरेषा बळकट असावी, म्हणजे त्या हातामध्ये धन भरपूर येतं. पण मला वाटतं हाताची धनरेषा बळकट असण्यापेक्षा हृदयामध्ये स्वामी भक्ती बळकट असावी. जर स्वामी भक्ती बळकट असेल ना, तर त्या हातामध्ये तर धन येतच, पण प्रेमाच्या दोरीने बांधल्या जाऊन स्वतः स्वामी माऊली त्या हातामध्ये येत असतात. जसं संत श्री तुकाराम महाराज म्हणतात ना, हरी आला हाता मग कैची भय चिंता, तसं स्वामी आले हाता मग कैची भय चिंता. त्यांची सरली एरझार झाला सुफळ व्यापार. आणि जन्मामध्ये आम्ही जोही व्यापार करतो ना, तोही व्यापार सफळ होत असतो. फक्त स्वामी माऊली आमच्या हातामध्ये आले पाहिजेत, आमच्या हृदयामध्ये आले पाहिजेत, आमच्या जीवनामध्ये आले पाहिजेत, आमच्या प्रत्येक कार्यामध्ये स्वामी आले पाहिजेत. म्हणजे जीवनातला प्रत्येक व्यापार हा सफळ होऊन जात असतो. आता अगदी थोड्याच दिवसावर त्या ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ माऊलींचा प्रगट दिन आहे. मग त्या ब्रह्मांड नायकांनी केवळ अक्कलकोटी या ग्रामी प्रगट होण्यापेक्षा आमच्या हृदयामध्ये ते भक्तीच्या रूपाने प्रगट व्हावेत. आमच्या जीवनामध्ये दारिद्र्य निघून जाऊन संपत्तीच्या रूपाने ते प्रगट व्हावेत. आमच्या शरीरामधून रोग निघून जाऊन आरोग्याच्या रूपाने ते आमच्यामध्ये प्रगट व्हावेत. एवढीच श्री स्वामी समर्थ माऊलींच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबायला विसरू नका.